नमस्कार, मी सुजाता. सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक सामाजिक घटना, अपराधी घटना घडत असतात, ज्यामुळे मन हे खूप दुःखी होते, घाबरून जाते, खिन्न होते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला सामोरे जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. अशाच अपराधी घटना घेऊन मी तुमच्यासमोर आज उभी आहे. गोष्ट आहे हैदराबादची. हैदराबादमध्ये गुरुमूर्ती आणि माधवी हे कपल वास्तव्य करीत असतात. त्यांना 2 मुलं असतात. मुलं पण छोटे छोटेच असतात आणि त्यांचा सुखी संसार सुरू असतो. दोघंही एकमेकांवरती प्रेम करीत असतात आणि त्यांच्यामध्ये सगळं व्यवस्थित असते. दक्षिण भारतामध्ये पोंगल हा सण खूप उत्साहाने साजरा करतात आणि ह्या दिवशी लग्न झालेल्या मुली आपल्या माहेरी जात असतात. तर गुरुमूर्तीच्या पत्नीला म्हणजे माधवीला सुद्धा आपल्या माहेरी जायचं असते. 14 जानेवारीला ते सोबत असतात. त्यांच्यामध्ये सगळं व्यवस्थित असते. पण संध्याकाळी जेव्हा गुरुमूर्ती ऑफिसमधून घरी येतो, 16 तारखेला ती म्हणते की मला माझ्या माहेरी जायचं आहे. तेव्हा त्या दोघांमध्ये खूप भांडण होते. गुरुमूर्तीला वाटते की हिने घरीच राहावं, आईबाबांकडे जाऊ नये. कारण त्याचं ऑफिस आणि मुलांची शाळा ह्यामुळे तो आता न जाता पुढे कधीतरी जा असं त्याचं म्हणणं होतं. पण माधवीला आता जायचं असते. त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप भांडणं होतात. इकडे आईला आणि बाबांना असं वाटत असते माधवीच्या की 16 तारखेला सकाळी माधवीचा फोन आला, त्याच्यानंतर 16च्या संध्याकाळी पण आला नाही आणि 17च्या सकाळी सुद्धा आला नाही. कारण माधवी तिच्या पॅरेंट्सला सकाळी संध्याकाळी रोज फोन करायची. त्यामुळे तिच्या आईबाबांना पण सारखी काळजी वाटत असते. 17 तारखेला जेव्हा माधवीचा फोन नाही आला, तेव्हा ते आपल्या जावयाला फोन करतात. जावई म्हणतो की हो, आम्हा दोघांमध्ये भांडण झालं आणि ती कुठे निघून गेली माहिती नाही आहे. मग माधवीचे पॅरेंट्स गावावरून हैदराबादला गुरुमूर्तीच्या घरी येतात. तो 18 तारखेचा दिवस असतो आणि ते म्हणतात की 2 दिवस होऊन गेले तरी माधवीचा अजून पत्ता लागलेला नाही, ती घरी परत आलेली नाही. तर आपण आता पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देऊया. रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस चौकशी करायला सुरुवात करतात. सर्वात आधी ते CCTV कॅमेरे बघतात. आजूबाजूला जे लागलेले असतात त्याच्यामध्ये माधवी 16 तारखेला दुपारच्या आधी बाहेर जाताना तर दिसते आणि तिथून थोड्या नंतर घरी परतताना सुद्धा दिसते. पण त्याच्यानंतर ती कधी परत बाहेर जाताना त्यांना दिसलीच नव्हती. पोलिसांना असं वाटते की ज्याची पत्नी 2 दिवसापासून घरामध्ये नाही आहे, तो माणूस इतका शांतपणे कसा काय राहू शकतो. त्यामुळे पोलिसांचा संशय हा गुरुमूर्तीकडे असतो. ते त्याला 2-3 दिवसांनी परत विचारतात, उलटून पालटून प्रश्न विचारतात. तो त्याचे स्टेटमेंट्स जे असतात ते बदलल्यासारखे पोलिसांना जाणवत असतात आणि ते त्याला विचारतात की सांग, तू काय केलं? तुझी पत्नी 2 दिवसापासून बाहेर गेली, आज इतके दिवस झालेले आहेत, 6 दिवस झालेले आहेत आणि तू साधा विचारपूस सुद्धा कोणाला केलेला नाही आहेस. आणि ते थोडे सक्तीने जेव्हा त्याला विचारतात तेव्हा तो फुटतो आणि म्हणतो की हो, मी माझ्या पत्नीला मारलेलं आहे. पण मी कसं मारलेलं आहे ह्याच्यासाठी तुम्हाला माझ्या घरी चालावं लागेल. जेव्हा तो दार उघडून पोलिसांना आतमध्ये घेऊन जातो किचनमध्ये आणि तिथे कुकर ठेवलेला असतो, म्हणतो की माझी पत्नी ह्या कुकरमध्ये
या कुकरमधून बाहेर गेलेली आहे. पोलिसांना असं वाटते की कदाचित त्याची मानसिक अवस्था ही खराब झाली असावी. तो काय बोलतोय हे त्यांना समजत नव्हतं. त्यानंतर मग तो किचनमधून बाथरूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की शेवटच्या क्षणी माझी पत्नी बाथरूममधून कुकरमधून ती बाहेर गेलेली आहे. तो 3 स्थळं सांगतो, बाथरूम, किचन आणि बाहेरचं लेक. या 3 ठिकाणी माझी पत्नी आहे असं तो सांगतो. पोलिसांनी त्याला जेव्हा व्यवस्थित विचारलं तेव्हा मग तो सांगतो की आम्हा दोघांचं भांडण झालं आणि भांडण झालं त्याचं रिझन तेच होतं की तिला माहेरी जायचं होतं आणि मी तिला नको म्हणत होतो. ह्यात तिने मला कुठल्या विषयाला घेऊन टॉन्ट केलं आणि मला ते सहन झालं नाही. मी तिचा गळा पकडला आणि घट्ट आवळला आणि ती मृत्युमुखी पडली. तिचा मृत्यू झाला हे जेव्हा मला कळले तेव्हा मी खूप घाबरून गेलो. मला असं वाटलं माझे मुलं जे पोंगल मनवण्यासाठी मावशीकडे म्हणजे माधवीच्या बहिणीकडे हैदराबादलाच गेले होते ते येतील, ते काय म्हणतील, ते आईबद्दल विचारतील तर मी काय सांगणार, शेजारचे लोक काय म्हणतील ह्याचा विचार मी करू लागलो. एवढी मोठी लाश घेऊन मी बाहेरसुद्धा जाऊ शकत नव्हतो. मी बराच वेळ त्या प्रेतासोबत होतो, विचार करत होतो की मी आता काय करू. मग माझ्या डोक्यात युक्ती आली. मी त्या माधवीच्या प्रेताला घेतला आणि मी बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये गेल्यावर मी तिचे छोटे छोटे तुकडे करायला सुरुवात केली आणि मग मला असं वाटलं की आता या तुकड्यांचं मी काय करू, ह्याला तर वास लागेल. मग डोक्यात आणखी एक युक्ती आली की ह्या प्रेताचे जे तुकडे जे मी केलेले आहेत त्याला जर मी बॉईल केलं, कुकरमध्ये जर बॉईल केलं मी तर ह्याला वास लागणार नाही आणि कोणाला कळणारसुद्धा नाही. ते मी पॉलिथिनमध्ये घेऊन बाहेर टाकून देऊ शकतो. या हिशोबाने मग मी तसं करायला लागलो आणि तिचे तुकडे मी कुकरमधून बाहेर नेऊन टाकायला लागलो. माझ्यासमोर आणखी एक प्रश्न होता की मांसाचे ते तुकडे मला करता आले पण हाडांचं मी काय करू. हाडांचे तुकडे उकळल्या जाणार नाही. त्यामुळे त्याने मोठं असं वजनी दगड आणलं आणि त्या दगडाने त्याचे तुकडे करायला लागला तो हाडांचे. आणि हाडांचे तुकडे करून तो मिक्सरमधून त्याला बारीक केलं, त्याचा पावडर केला आणि मग ते हाडांसोबत मिक्स करून त्याने घरापासून लांब असलेल्या नदीवर ते टाकलं. नदीमध्ये पण जेव्हा तो गेला तेव्हा काठावर न टाकता तो सरळ नदीच्या मधोमध गेला आणि तिथे त्याने ते तुकडे आणि जे हाडांचा जो पावडर केला होता तो त्याने टाकला. 3 दिवसापर्यंत तो हे काम करत राहिला. त्यानंतर तो तिकडनं येऊन म्हणजे नदीवरून येऊन त्याने पूर्ण घराची साफसफाई केली. त्याने बाथरूम साफ केलं, त्याने किचन साफ केलं. सगळ्या गोष्टी त्याने नीट अँड क्लीन करून ठेवल्या की जेणेकरून त्याच्या विरुद्धात काहीच मिळायला नको. पोलिसांना त्याने सगळं सांगितलं. पोलिसांसमोर गुन्हेगार होता, त्याने गुन्हा पण एक्सेप्ट केला पण त्याच्या विरुद्धात पोलिसांना काहीच मिळालं नाही. मग ते त्या लेकमध्ये गेले. त्या लेकमध्ये पूर्ण त्यांनी सर्च केलं पण त्या लेकमध्ये मोठ्या मोठ्या मासोळ्या असतात त्यामुळे मांसांचा तुकडा काही त्यांना भेटला नाही. आणि अशा पद्धतीने गुन्हेगार असून सुद्धा पोलिसांना त्याबद्दल काही माहिती मिळत नव्हती. गुरुमूर्ती हा कोठडीमध्ये आहे. एक हस्त खेळतं घर क्रोधामुळे उद्ध्वस्त झालं. कुठल्याही नात्यामध्ये संवाद हा महत्त्वाचा असतो, सामंजस्य हे महत्त्वाचं असते आणि एकमेकांना विचारात घेऊन निर्णय घेणं महत्त्वाचं असते. नाहीतर आयुष्याची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही.